आज विषय तसा सोपा आहे, कोकणातलं शेळीपालन. मित्रांनो, शेळी हा असा प्राणी आहे की तो सगळीकडे सापडतो. जिथे कुठे शेळी सापडत नसेल तिथे रेंडियरसारखे त्याच जमातीतले प्राणी आढळतात. म्हणजे अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्वसाधारण सर्वीकडे शेळी आढळते, वेगवेगळ्या जाती. तशा कोकणामध्ये सुद्धा अनेक पिढ्यानपिढ्या शेळी पाळणारे धनगर समाजातील लोक आहेत. बरं, शेळी व्यवसाय चालू करण्याचं कारण म्हणजे मला याबद्दल असलेलं आवड, प्रेम ही सगळ्यात मोठी गोष्ट. दुसरी गोष्ट, आज गेले 11 वर्ष मी इथे शेळी पालन करतो आहे. 6 शेळ्यांपासून अगदी माझ्या फार्मवरती 250 जनावरं झाली. याच्यामध्ये चांगले वाईट अनुभव या 11 वर्षाच्या वाटचालीत सोबत आहेत. चांगल्या अनुभवातून हुरूप मिळतो, तर वाईट अनुभवातून काहीतरी ज्ञान मिळतं, पण ते मिळालेलं ज्ञान आपण शेअर केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कोकणात शेळीपालन किंवा कुठलंही पशुपालन आपल्याला भौगोलिक स्थितीमुळे सोपं पडू शकतं. कोकणात अजून कोणी वराह पालन केल्याचं काही कानावर आलेलं नाही, पण कोकणात वराह पालन पण जर केलं तर जवळपास गोव्यासारखी मार्केट आहे, जिथे आपण पाहिलेले पिग्स विकू शकता. शेळीपालन करायचं म्हटलं तर थोडीशी अत्याधुनिक पद्धत आता वापरावी लागणार आहे, म्हणजे स्टॉल फीड मेथड. कारण सर्वत्र लोकांनी जागेमध्ये आपल्या काहीतरी डेव्हलपमेंट केलेली आहे, कुठे बागा, कुठे शेती. त्याच्यामुळे स्टॉल फीड मेथड करताना कुठली जात पाळावी यापासून सुरुवात होते. दुसरी गोष्ट, स्टॉल फीड मेथड एवढीशी सोपी नाही. एक तुम्ही नवीन उद्योग सुरू करणार असाल आणि शेळ्यांना चरवून आणणार असाल तर शेळी आपल्या नॅचरल इन्स्टिंक्टने जे काही खाईल त्याने तिला जे ॲज पर तिचे नीडप्रमाणे ती उपलब्ध असलेल्या चाऱ्यापैकी सिलेक्टिव्ह करून चारे खात असते. पण जेव्हा स्टॉल फीड मेथड येते तेव्हा तिचं पुरं फीड मेथड ही आपली जबाबदारी असते. तिला गरज असलेल्या चारा, तिला गरज असलेलं पोषक तत्व जशा पद्धतीने तिला मिळेल त्यांना मिळेल, याप्रमाणे आपल्याला सगळं काही मॅनेज करावं लागतं. बरं, माझा अनुभव थोडासा वेगळा आहे, कारण की मी एखादी ब्रीड सिलेक्ट करण्यापेक्षा मी क्रॉस ब्रीड हा प्रकार सिलेक्ट केलेला आहे. आणि याचं कारण असं की क्रॉस ब्रीडिंगमुळे झालेली पिल्लं, म्हणजे माझ्याकडे इकडं लोकल फिमेल आणि नंतर मी राजस्थानी मेलना त्यांना क्रॉस करून त्याच्यामध्ये गुजरी ही प्रामुख्याने जात वापरली. त्याच्यानंतर सिरोही याचासुद्धा बोकड मी एकदा वापरला. आणि मालवा जातीच्या बोकडाची निवडसुद्धा संकरणासाठी केली. या क्रॉस ब्रीडिंगमुळे जी काही पिल्लं माझ्यापाशी झाली, ह्यांना या वातावरणात ती एवढ्या व्यवस्थित सूट झाली की त्यांना, म्हणजे अगदी 11 वर्षाच्या सुद्धा माझ्याकडे क्रॉस ब्रीडिंगमुळे झालेल्या शेळ्या आहेत, पण त्यांना कधी साधा तापही आला नाही. त्याच्यामुळे क्रॉस ब्रीडिंग करून आपल्याला जशी गुणधर्म हवी आहेत तशा गुणधर्माचे मेल वापरून क्रॉस ब्रीडिंग सातत्याने करत राहून एक चांगली जात आपण उत्पन्न करू शकतो, जी वजनाला, दिसायला, सर्व परीने आपल्याला फायदा देणारी असेल. एवढं सगळं करत असताना लागणारा वेळ, लागणारा पैसा याचं गणित आपण कागदावर करणंसुद्धा गरजेचं आहे. कारण शेवटी जर अर्थार्जन झालं नाही, त्यातून काही पैसे निर्माण झाले नाहीत, तर ही गोष्ट चालू ठेवणंसुद्धा कठीण होऊ शकते. त्याच्यामुळे अवाढव्य खर्च करणे टाळावे. प्रोजेक्ट छोट्यापासून चालू करून तो तुमचं जे काही तुमची इच्छा असेल जेवढा मोठा करायचा तिथपर्यंत तो न्यावा. तिसरी गोष्ट, सातत्य टिकवत असताना अभ्यास सतत चालू ठेवला पाहिजे आणि स्वतःचं जातीने लक्ष या व्यवसायात असलं पाहिजे. कारण नजरहटी दुर्घटना घटी असा हा व्यवसाय आहे. हा नोकरांच्या जीवावर करणारा व्यवसाय तर बिलकुल नाही. जर तुमच्याकडे कामगार वर्ग असेल, काही असेल,
पण ठराविक वेळेने मालकाला उपस्थित असणं खूप गरजेचं. आणि ती ठराविक वेळ म्हणजे जेव्हा बकऱ्यांसाठी दाना पाणी जो दिला जातो त्यावेळेला मालकाने तिथे उपस्थित असणं हा एक वेगळा इम्पॅक्ट असतो. त्याच्यामुळे होणारे फायदेही अनेक असतात. आणि तो तेवढा वेळ आपण जर या व्यवसायासाठी जर काढला आपल्या बिझी शेड्यूलमधनं तर आपण पुढे येणारं नुकसान 101% टाळू शकाल.